नमस्कार, आपण पाहत आहोत वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम प्रदीप. पाहूया मुंबईतील काही महत्वाच्या घडामोडी. तर पाहूया पुढे ही बातमी आहे मुंबई महानगरपालिका संबंधित. मुंबई महानगरपालिकेकडून माझगाव या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना नियम आणि कायद्याची केली जाते अनदेखी. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. पाहूया. रस्त्याचे खोदकाम आणि बांधकाम हा एक महत्त्वाचा विषय आहे, विशेषतः जेव्हा तो सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गांशी संबंधित असतो. रस्त्याचे खोदकाम अनेक कारणांसाठी केले जाते, जसे की भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, पाणी पुरवठा पाईपलाईन टाकणे किंवा रस्त्याचे नूतनीकरण करणे. मात्र रस्त्याचे खोदकाम करताना अनेक समस्या निर्माण होतात, जसे की वाहतूक कोंडी, धूळ आणि प्रदूषण आणि सुरक्षेची जोखीम. त्याचमुळे रस्त्याचे खोदकाम करताना योग्य नियोजन आणि सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नियोजन. रस्त्याचे खोदकाम करण्यापूर्वी योग्य नियमाने करणे आवश्यक आहे. सुरक्षा पाहिली तर खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करणे अति आवश्यक आहे, जसे की सुरक्षा कठडे लावणे आणि चेतावणी फलक लावणे. वाहतूक व्यवस्थापन. खोदकामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणूनच योग्य वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, परंतु या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराची भूमिका. कंत्राटदाराने खोदकामाचे काम योग्यपणे करणे आवश्यक आहे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे हे देखील आवश्यक आहे. तापसी भिमजी या रोडचे जे काही काम सुरू आहे, काम अजून संपले पण नाही आणि कामाची व्यवस्था आपण व्हिडिओतून पाहू शकता. परंतु माझगाव येथील चापसी भिमजी रोड या परिसरात गेले वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी नियम व कायदे याकडे दुर्लक्ष करत पालिकेचे व ट्रॅफिक वाहतूकचे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे.